दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. म्हणजे आता पूलचा निकाल या सामन्यावर खूप काही आत्मनिर्भर असणार आहे. पूल डी चा आपण जर विचार केला तर युवा उद्योजक कल्पेशजी मस्के यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर राहून स्थान बनवायचे. ज्यांच्या सौभाग्यवती सरपंच देखील आहेत पिंपळास गावच्या सौभाग्यवती सुजाता कल्पेश मस्के यांचे यजमान आहेत. कल्पेश मस्के यांना विनंती करतो आपण मंचावर या. तसेच शिवसेना शाखा प्रमुख पिंपळास शिवा म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आलेले आहे. त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाकराचा पाडा यांच्या वतीने माजी सरपंच अल्पेश म्हात्रे पिंपळास आपण इथे उपस्थित झाला असेल तर मी आपणास देखील विनंती करतो आपण देखील मंचावरून स्थान बनवायचं आहे. तर नवीन सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. खूप दमदार कामगिरी बघायला मिळते या स्पर्धेमध्ये. या सीझन मध्ये एकविरा पिंपळनेर संघाने सलगचे 2 सामने जिंकलेले आहेत. भन्नाट कामगिरी. ग्रुप ई चा आपण जर विचार केला तर या संघाची ही कामगिरी बघायला मिळते. अंपायर लगेचच मॅच आपण सुरू करायची आहे. विना विलंब आपण कुठल्या प्रकारचा वेळ दौडू नका. एक्सपर्ट स्कोरर मॅन ऑफ गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड यांनी देखील युवान शिलेवण पिंपळास संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. अल्पेश गायकवाड तुझं आणि तुझ्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर अलिमगड संघाची. स्ट्रायकिंग एंडला बॅटर खगेश आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर रवींद्र. दिनेश आहे नॉन स्ट्राईक एंडला. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज भीम. पॉवर प्लेचे षटक शक्ती प्रदर्शनाचे षटक आहे. पहिला चेंडू फोर्सिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक उभा होता प्रभाकर यांनी अप्रतिम झेल टिपलेला आहे. पहिला बॅटर 0 बाद. जेव्हा पहिल्या चेंडूवर विकेट पडतो तेव्हा गोलंदाजाचं कॉन्फिडन्स हे उच्च लेवलला आपण नेहमीच बघितलेलं आहे. कॉन्फिडन्स वाढत असते आणि तो जो ब्रेक थ्रूची आवश्यकता होती महत्वाचा विकेट खगेश हा मात्र बाद होते 0 पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर भीम. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामोर जाईल बॅटर कैलास. हो फक्त हलक्याने स्टिअर केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष होता. बॅकआउट पॉइंटला फक्त एकच धाव मिळेल. खातं खोलतोय धावसंख्येचा श्री गणेश करताना कैलास या सिंगलच्या मदतीने. भीम चांगली गोलंदाजी करते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खऱ्या अर्थाने टेस्ट चाचणी असेल सर्व खेळाडूंची. कारण नवीन पर्व मी सुरू झालेलं आहे. नवीन सीझनला सुरुवात झालेली आणि पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये युवान शिलेवण पिंपळास आणि जरी मरी माता आलिमगड या 2 संघांमध्ये सद्यस्थितीचा सामना. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता पण फलंदाजाचं सुदैव. एस्टनवर चेंडू हा डायरेक्ट हिट झालेला नाही. 1 धाव पूर्ण करतोय दिनेश. धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 2. भीम पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट.
ओ ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न, खूप सुंदर चेंडू होता, चांगली गोलंदाजी बघायला मिळते, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय भीम. कुठल्या प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही, फ्रीडम दिलं जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. लाजवाब बॉलिंग बघायला मिळते पहिल्याच षटकामध्ये. धावा कायम आहे, धाव पलकावर 2. पुढचा चेंडू भीम याचा राईट अमोर द विकेट. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, अजून एक सेम डिलिव्हरी बघायला मिळते. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे, धावांपासून वंचित ठेवलेला आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी, एक्सलंट बॉलिंग बाय मिस्टर भीम. धावा स्थिर आहे, धाव पलकावर 2. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. हुक करण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. एक धाव पूर्ण करणार फलंदाज कैलास. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण करतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, फक्त 2च धावा मिळतील आणि षटक देखील समाप्त झालेले आहेत. 2 या धावांबरोबरच धावसंख्या धावपलक पहिल्या षटकाच्या अखेरीस 4. तर आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत मान्यवर कक्षामध्ये आत्ताच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या सौभाग्यवती पिंपलास ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच देखील आहेत सुजाता कल्पेश मस्के आणि त्यांचे यजमान युवा उद्योजक कल्पेश जी मस्के यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. तर मी सुदर्शन ठाकूर यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ती त्यांचा शुभ सन्मान करावा. आणि मित्रांनो, मागच्या वर्षी जय हनुमान चषक आणि त्या चषकाचे प्रणेते देखील आहेत कल्पेशजी मस्के, यांना सन्मानित केले जात आहे. एक आकर्षक बुके आणि एक अप्रतिम असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे. धन्यवाद. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. फक्त आणि फक्त 4 धावा आणि 1 विकेट. काय गोलंदाजी, किफायती गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रभाकर ठाणगे दुसऱ्या षटकासाठी सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. चांगले चॅलेंज उभारेल, चांगलं आव्हान, चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर टीम जरीमनी माता आलिम घरला. ओ ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. वुडलँड स्क्वॉडवरून चेंडूने उचली घेतली आणि निघून गेल्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपामध्ये. प्रभाकर पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू सोडून दिलेला आहे. तिथे काय घडलं एक्झॅक्टली पाहावं लागेल. चेंडू झाला थर्ड मॅन सीमारेषेकडे अतिशय वेगाने. पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय आणि वाईटचा देखील इशारा येतोय. म्हणजे या चेंडूवर 5 धावा मिळतील. दिवाळीच्या नंतर बोनस. नऊ धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. धावा येवोत, धावा कशा येवोत, धावा येणे अत्यंत गरजेचं आहे आळिमगर संघाच्या दृष्टिकोनातून. पुढचा चेंडू, चेंडू मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षक दक्ष ऑन साइडला सीमारेषून क्विक थ्रो केला. अजून एक गडी बाद होतोय. धक्का क्रमांक 2. तर अशा प्रकारे धावबाद स्वरूपामध्ये अजून एक गडी बाद होतोय. धावा आहेत धावपलकावर 9. थोडस करेक्शन होतं. 10 धावा धावपलकावर. न्यू बॅटर दशरथ मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर प्रभाकर. ओ चांगला फटका, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक दक्ष होता. प्रभाकर चेंडूला उचलणार, फेकणार. संधी होती बॅटरकडे 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 12 या अंकावर. पुन्हा एकदा तयार होते प्रभाकर. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता पण फलंदाजा बुंध्यामध्ये हा चेंडू टाकला होता. एकच धाव मिळेल.
सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 13 या आकड्यावर. एक एक धावेसाठी खूप संघर्ष करावा लागतोय. जरी मरी माता अळीमघर या संघाला चांगल्या रिदम मध्ये चांगल्या लय मध्ये आता इथून बॅटिंग करावी लागेल. हल्ला बोल फलंदाजी करावी लागेल. चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर फक्त हलक्या त्याने शॉर्ट बॅकलिपने चेंडूला पुश केला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. विनेश चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली, वेळ होती बॅटरकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. सिंगलने धावसंख्या आता 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. पुढचा चेंडू प्रभाकर ठाणगे याचा. हो चांगला फटका आहे. गॅप देखील चांगली आहे. चांगल्या धावा मिळतील. 4 धावा चौकार. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवलं होतं चेंडूला. 4 धावा चौकार. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 18 2 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर जो सामना होईल गावदेवी केवणी देवी आणि जरीमरी क्रिकेट संघ अलीमगड आणि त्यानंतर फ्रेंड्स फॉरेवर वडूनवगर वर्सेस केवणी स्पोर्ट्स केवणी. त्यानंतर जे सामने होतील श्री गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा, गावदेवी धामणे, वॉकी स्पोर्ट्स मापोली, फ्रेंड्स फॉरेवर वडूनवगर, गावदेवी धामणे, संघर्ष बंगलाबाडा, केवणी स्पोर्ट्स केवणी, वॉकी स्पोर्ट्स मापोली, श्री गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा आणि संघर्ष बंगलाबाडा अशा आजच्या दिवस क्रमांक 2 मधील लढती आपल्याला बघायला मिळतील. वातावरण अतिशय शांत आणि मात्र क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना सर्व क्रीडा रसिक त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. प्रभाकर मडवी तिसऱ्या षटकासाठी सज्ज होते. मागच्या सामन्यामध्ये त्याने कमालीचा खेळ केला होता आपल्या संघासाठी. तयार होते बॉलिंग मार्कवर. ओ अप्परकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जो ट्रॅप रचला होता त्यामध्ये जाळ्यामध्ये निश्चितच बॅटर अडकला जातोय. चांगला झेल टिपला विनेश आणि फलंदाज बाद. लॉलीपॉप कॅच तिथे टिपली गेली. आपण जर बघितलं विनेशने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय योगेश. योगेशला आता दमखम दाखवावा लागेल आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर. प्रभाकर तयार होतोय बॉलिंग मार्कवर. तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट सफलता मिळवून देतोय. हो चेंडूला हुक केले आहेत पण क्षेत्ररक्षक चेंडू पाहत राहिला. पायाला चेंडू मला वाटतं अडला तिथे आणि त्याचा फायदा निश्चितच फिल्डिंग करणाऱ्या संघाला झाला. फक्त एकच धाव. नाट्यमय क्रिकेट बघायला मिळते संदीप ठाकूर. एक क्षण असा वाटला होता की 2 धाव पूर्ण होतील पण बघा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून चाललाय मिड विकेट कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र धावबाद स्वरूपामध्ये बाद होतोय.
धावबाद झाला. तयार होते पुन्हा एकदा प्रभाकर मडवी. बॉलिंग मार्कवर खूप सुंदर गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर जाईल भागीरथ. ओ फक्त हलक्या त्याने चेंडूला खेळून काढलेले आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेतली जात नाही. धोका निर्माण झाला होता अनुषंगाने ओळखलं आणि पाय पॉपिंग क्रीज मध्ये मागे घेतल्यात भागीरथ याने. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल. धावफलकावर 21. एक एक धावेसाठी किती संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू ओ स्लॉग हिट करायचं होतं. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. असं वाटतं हा सामना लो स्कोरिंगचा बघायला मिळतोय की काय. काय गोलंदाजी बघायला मिळते प्रभाकर याची. फ्लॅटेड डिलिव्हरी टर्न आणि चेंडू वळवताना मात्र खरोखरच बोटांची जादू. फिंगर रोल करतोय चेंडूवर. पुन्हा एकदा अगदी प्रॉपर बॅटवर चेंडू घेतला. डाऊन दी ग्राउंड. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चार गडी बाद 25. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. खूप चांगली गोलंदाजी केली होती भीमेने. एक सफलता मिळवून दिली. सेकंड ओव्हरचा आपण जर विचार केला तर प्रभाकर ठाणगे याने 14 धावा खर्च केल्या आणि नुकतंच जे तिसरं षटक संपलेलं आहे प्रभाकर मडवी याने काय गोलंदाजी केली. 1 विकेट 7 धावा देत त्याने खूप कमालीची गोलंदाजी केली. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर संजय. ओ शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. सुरुवातीला चेंडू बॅटवर आदळला. त्यानंतर थाई पॅडवर आदळला आणि 1 धाव मात्र चौथी धाव तिथे भागीरथने पूर्ण केली. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 26 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. संजय पुन्हा एकदा तयार होतोय. स्लॉग ओव्हर अंतिम षटक आहे. हाणामारी षटकामध्ये योगेशला हाणामारी करावी लागेल. ओ ऑफ स्टंप सोडून गेलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय चेंडूवर. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. युवांशी 11 संघ पूर्णपणे चार्ज झालेला आहे. एक नवीन ऊर्जा या संघामध्ये बघायला मिळते. सत्तावीस धावा धावफलकावर. अंतिम षटक. पुढचा चेंडू संजय आता. ओ चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. खूप सुंदर चेंडू होता. बीट केलेल्या बॅटरला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा काय माहित धावफलकावर 27. धावसंख्या थांबलेली आहे. 3 चेंडू अजून शिल्लक पहिल्या इनिंग मधील. पुढचा चेंडू संजय आता. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूपासून खूप दूर आहे. प्रभाकर चेंडूला अडवतोय. एकाने अडवलं, दुसऱ्याने पकडलं, फेक केली. तोपर्यंत भागीरथ याच्याकडे वेळ होती 3 धावा पूर्ण करण्याची. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 30 धावा. 30 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा संजय तयार होतोय बॉलिंग मार्कवर. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवर मोठे फटके येतील का हा प्रश्न पडला असेल आता आलिमगड संघातील पाठीराख्यांमध्ये. ओ चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. या अवांतर धावसंख्येच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 31 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा संजय आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर जाईल बॅटर योगेश.
पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. सेम डिलिव्हरी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हा लगातारचा दुसरा व्हाईट बॉल. संजय याचा धावसंख्या वाढते 32. टॉस करण्यासाठी दोन्ही संघ कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. गावदेवी केवनी देवी आणि जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड. चेंडू मात्र बघूया चांगला उडवलाय. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक दक्ष होता भीम. जबरदस्त झेल टिपला. गुड कॅच. फलंदाज बाद. काय झेल टिपलेला लॉंग ऑन सीमारेषेवर अफलातून झेल. झेलाला खूप महत्व असते क्रिकेट खेळामध्ये. झेल पकडल्यानंतर आणि झेल सोडल्यानंतर कशा प्रकारची कलाटणी लागते आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बघितलेलं आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एक चेंडू फक्त शिल्लक राहिलेला आहे पहिल्या डावातील. संजय राईट आर्म ऑन द विकेट. हो चांगला फटका आहे पण क्षेत्ररक्षक दक्ष मिड विकेटला एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना आता मात्र निश्चितच फलंदाजाला बाद व्हावं लागेल धावबाद स्वरूपामध्ये. आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जोडल्या धावपलकावर 33-34 धावांचे टार्गेट सेट करावं लागेल. लक्ष्य पार करावं लागेल इव्हान्स 11 पिंपलासला. तर टॉस करण्यासाठी जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड आणि गावदेवी केवनी देवी. चला या लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. ज्येष्ठ समाजसेवक हरिचंद्रजी ठाकूर यांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही या दोन संघांमध्ये नाणेफेकी संपन्न करणार आहोत. हेड असा कॉल केवनी दिवे. टॉस संपन्न झाले. मान्यवर विनंती करतोय तर नाणेफेक जिंकले गावदेवी केवनी दिवे संघ कर्णधार अमित याने. अमित फक्त डिसिजन सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे जरीमरी क्रिकेट संघ आलिमगडला. तर मी आपणास घेऊन देतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद. थँक्यू सो मच जयवंत पाटील. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना आपण पाहत आहे. श्री जरीमरी माता आलिमगड ज्याने पहिला डाव साकारला आणि पहिल्या डावामध्ये 33 धावा या जोडलेल्या आहेत. समीकरणाचा आपण विचार केला येणारे आता 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 34ची गरज असणार आहे टीम इव्हान्स 11 पिंपलास या संघाला.
सलामीची जोडी रेडी ठेवायची आहे. ज्यावेळेस आमचे पंच त्यांची जागा सांभाळतील त्यावेळेस आपण त्वरितच फलंदाज पाठवायचे आहेत. राडिगल चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिवस क्रमांक 2 आहे. सामना क्रमांक आपण पाहताय 5वा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. वेळे संबंधित सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. विनंती असेल ऑल टीम अँड ऑल कॅप्टन्स, कारण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे दिवस छोटा असतो. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. आज आपला शेड्यूल देखील फार मोठा आहे. 12 सामने आज आपल्याला इथे खेळवायचे आहेत. सामना क्रमांक 5वा आपण पाहतोय. प्रभाकर मडवी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय विनेश देखील आहे. बरोबर घड्याळामध्ये आपण पाहतोय 12:50 झालेली आहेत. प्रति षटकामागे 5 मिनिटं. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता आपण केपी यांना पाहतोय, अर्थातच कैलास पाटील. वैयक्तिक पहिलं षटक आहे तर संघाचं देखील पहिलं षटक आहे. फिल्डिंगची विवरचना पाहिली तर तटीय सर्कलमध्ये खेळाडू आणि 2 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ आहे आणि एक लॉंग ऑन. मॅचला करूया सुरुवात. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डाबी एसटी सोडल्यानंतर भरपूर बाहेर वळण घेतोय. पंचांनी दोन्ही समांतर केले आहेत आणि आता अवांतर धाव ही जोडली जाणार. श्री गणेश झालं धावांचं. वाईट यावेळी घोषित करण्यात आलं. प्रभाकर मडवी त्याला साथ देण्याकरता विनेश देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगली जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये फटका खेळायचा होता, ताकदीचा उपयोग करायचं होतं. बॅटची कडा लागली. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बदला मोमेंट करत होता. अंतिम क्षणी आपण पाहिलं शॉट थर्डमॅनला चेंडू अडवला जाणार. प्रभाकरने एक धाव पूर्ण केली. प्रभाकरच्या खात्यामध्ये आता एक धाव पाहायला मिळते तर संघाची धावसंख्या 2 या संख्येवरती आहे. बरोबर 1 मिनिट झालेला आहे दुसऱ्या डावामधला. केपीने 2 चेंडू आतापर्यंत टाकले. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर आता एक धाव खर्च केली आणि या 2 चेंडू करता 1 मिनिट त्याने वापरलेला आहे. केपी पुन्हा एकदा तयार. दूरवरचा चेंडू खेचून मारला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे, इथे चुकी होणार नाहीये. पहिला चेंडू फेस करताना विकेट क्रमांक पहिला विनेशच्या रूपामध्ये पाहायला मिळतोय. मार फार सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळालं. विनेश मात्र 0 धावेवरती बाद होतोय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटपर्यंत नजर राहिली होती आणि विकेटचं पतन. केपीच्या खात्यामध्ये विकेट जाते. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता भीम येतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता केपी पुन्हा एकदा तयार. ही लाईन थोडीशी खराब आहे. वेग वाढवायचा होता, वेगवान चेंडू टाकायचा होता. कुठेतरी मी म्हणेन त्या नादामध्ये केपी मात्र आपली लाईन थोडीशी चुकीची हाताळतोय. वाईट बॉल या षटकामधला दुसरा वाईट बॉल केपी यावेळेस हाताळतोय. या आधीचा चेंडूवरती विकेट त्याने नक्कीच प्राप्त केली, पण तो यानंतर थोडासा खराब चेंडू. भीम यावेळेस पहिल्यांदाच
चेंडू फेस करताना आपल्याला पाहायला मिळेल. एकही चेंडू तो खेळलेला नाहीये. त्यावेळेस फुलचा फटका खेळायचा समोर, त्यावेळेस चेंडू उडवला जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन करणार. एक धाव इथे नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक आहेत तिथे फिल्डिंग करण्याकरता. मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या 1च्या मदतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा 4 या अंकामध्ये 34 धावा या करायच्या आहेत. बरोबर 4 मिनिटे या षटकाकरता वापरली जात आहेत. षटक क्रमांक पहिलं P1 षटक आहे, पॉवर प्लेचं षटक. ओ ब्युटिफुली बॉल परफेक्ट यॉर्कर. फार सुंदर चेंडू पंचांकडे. यावेळेस फार जोराने अपील मागितली जाते. उत्साह में ज्यादा विश्वास में कम. उत्साह भरपूर होता, विश्वास मात्र फार कमी होता. परंतु आपण केपीचं कौतुक करूया. काय सुंदर चेंडू हाताळला होता. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न आणि त्यामध्ये सक्सेस देखील तो झाला. प्रभाकर मडवी तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे. त्याला माहिती आहे त्याला कोणता चेंडू टाकायचा आणि बरोबर बुंद्यामध्ये चेंडू केपीचा पालन. डॉट चेंडू आला. षटक क्रमांक पहिलं अजूनही मार्गस्थ. केपी पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेते, निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. भरपूर उशिराने यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 2 धाबा इथे पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होणार का? फेकी इथे आलेली आहे मात्र 2 धावेवरती जाता फलंदाज प्रभाकर मडवी याला थांबावं लागणार. यानंतर होणारा सामना गावदेवी केवणी दिवे विरोधात झरीमरी क्रिकेट संघ अलिमगड. दोन्ही टीम्स कॅप्टन्स आपण आपली टीम घेऊन पूर्णपणे रेडी राहायचं आहे. 6 धावसंख्या दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी फिल्डिंगची विवरचना आता थोडीशी बदलली जाते. लॉग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला थोडं डीप केलं जाते. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये एक मिड विकेटला आहे सीमारेषेच्या बाहेर. खरं तर मी म्हणेन थोडंसं कमीच खेळाडू आहेत केपीच्या या संघामध्ये. शफल क्रॉस यावेळेस जागा बनवून खेळायचं होतं. चेंडू पुन्हा एकदा डाबा एसटीच्या बाहेर वळण घेतोय. पंचांचा इशारा अजून आलेला नाही आहे. खरं तर स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी चर्चा होणार, थोडीशी शंका आशंका आमचे मेन पंच जे आहेत अर्थातच श्याम सरांना आहे की कदाचित हा चेंडू फलंदाजाच्या अंगाला क्रस झालेला आहे आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं हे आता समाप्त होतोय. केपीने फार सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने मिळवलं. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं टीम जरीमरी माता अलीमगड या संघाला 33 धावा जोडताना, त्यानंतर 34 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय टीम युवांशी 11 पिंपलास या संघाला. चला वेळ कमी खर्च करा विनंती असेल. बरोबर केपीने आपल्या या षटकामध्ये 6 मिनिटं ही वापरलेली आहेत. येणाऱ्या आता 4 मिनिटांमध्ये हे षटक आता पूर्ण करावं लागणार. क्रमांक 2चा जो गोलंदाज आहे त्याला. खगेश येतोय गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 2 वरती. यावेळेस दूरवरचा चेंडू फोर्सिंग फटका पाहायला मिळतोय. कव्हर सीझनमध्ये चेंडू वेगाने सरकला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. दरम्यान एकच धाव इथे पूर्ण होणार. भीम आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आणि मला वाटतं या एका धावेने भीमची देखील 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहतोय 7 या अंकावरती आहे. खगेश पुन्हा एकदा तयार. शफल क्रॉस यावेळेस जागा बनवली. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा खराब जजमेंट पाहायला मिळालं. चेंडू क्षेत्ररक्षक डोक्यावरून फ्लाय झाला षटकारासाठी.
जर तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं केलं नाही तर कदाचित मी म्हणेन तुमचा संघ हा अडचणीमध्ये येऊ शकते. यावेळेस एका क्षणी असं वाटलं की ही झेल होणार की काय, परंतु खगेशला साथ मिळाली नाहीये. षटकार यावेळेस प्राप्त केला फलंदाज प्रभाकर मडवी याने. फुलटॉस चेंडू यावेळेस फक्त हलक्या हाताने दिशा दाखवली. चेंडू मिड विकेटला वेगाने सरकताना आपल्याला पाहायला डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या चेंडूवरती मात्र एकच धाव पूर्ण झाली. या आधीच्या चेंडूवरती ताकदीचा उपयोग झाला, त्यानंतर आता बुद्धीचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. षटकारानंतर एक धाव रोटेट करताना फलंदाज प्रभाकर मडवी, गोलंदाज खगेश पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन थोडीशी खराब आहे. यावेळेस खगेशला दंडित करण्यात आलेले आहे. श्याम सरांचा आम्हाला इशारा आलेला आहे, व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 15 या अंकावरती आहे. 34 धावांचं पाठलाग करायचं आहे. पुढे सरसावत यावेळी खेळण्याचा प्रयत्न, इथे संपर्क नाहीये. एसट्या उद्ध्वस्त होत आहेत. पंचांचा बोर्ड आकाशाकडे जाणार तर फलंदाजी पावले डगआउटची असला आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम चेंडू आपण ॲक्शन रिप्ले पाहतात. 5 सुंदर चेंडू हाताळला होता. पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या बाजूला वळण्याचा प्रयत्न भीमने जरूर केला होता. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू एस्टॅनच्या मागे गेला. एसटी रक्षण फार सुंदर झालं आणि अखेरकार विकेट क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता संजय येतोय मैदानाच्या आतमध्ये. संजय याच्याबद्दल सांगायचं झालं तर तंत्रशुद्ध फलंदाज आहे. नेहमीच चांगली कामगिरी त्याची आपण पाहिलेली आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू, गिरकी घेणारा चेंडू होता, फसवा चेंडू होता. हवेमध्ये चेंडूने वळण घेतलं. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. अनदर डॉट बॉल. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू खगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज धावपट्टी मी म्हणेन गोलंदाजांना फार सुंदर सपोर्ट करत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला, दमदार फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटक क्रमांक 2 फार गोड केलं फलंदाज प्रभाकर याने. काय जबरदस्त फटका सजवला. ओव्हर पिच चेंडू होता, बरोबर मिडल ऑफ द बॅट केला. मिड विकेटला चेंडू फार दूरवर जाऊन आदळला आणि षटकार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली 21 या अंकावरती. समीकरणाचा आपण विचार केला, येणारे आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 13 धावेंची गरज. बरोबर 10 मिनिटांमध्ये हे षटक आता संपलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. उर्वरित आता 10 मिनिटांमध्ये हे दोन्ही षटक संपवायचे आहेत. योगेश आला गोलंदाजी करण्याकरता. दूरवरचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडूवरती पाहायला मिळाला. चेंडू मिड विकेटला वेगाने सरकला. एकदा इथे नक्कीच पाहायला मिळाली. खरं तर संजयची कॉलिंग होती दुसऱ्या धावा करता, परंतु प्रभाकरने नकार दिला. त्याने संजयला सांगितलं की आता एका धावेवरती आपल्याला थांबावं लागणार, कदाचित रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाण्याची शक्यता आहे आणि हे फार गरजेचं आहे. एक चांगली भागीदारी होण्याकरता तुमच्यामध्ये कॉलिंग असणं गरजेचं आहे आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने ऑन साइडला प्रहार. सजिनी चली साजन के घर, मिलेंगे पूरे 6 रन. अप्रतिम फटका होता. आडव्या बॅटने यावेळेस चेंडूवरती जोरदार प्रहार झाला. चेंडू मिडल ऑफ द बॅट देखील झाला आणि ज्यावेळेस चेंडू बॅटवरती आदळला त्यावेळेस मात्र त्या चेंडूवरती 6 धावेंची मोहर लावण्याचं कार्य फलंदाज संजयने केलं. मी मगाशी उल्लेख केला होता की संजय एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे आणि सध्या तरी एक चांगली खेळी साकारताना संजय आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली 28 या अंकावरती. समीकरणामध्ये आता पुन्हा बदल झालं. येणारे आता 11 चेंडू, 10 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक प्रयत्न करतोय, झेल मात्र धरतीला दाण झालं. संजयला आयुष्यमान भाऊचं आशीर्वाद मिळालं आणि 1 धाव देखील पूर्ण झाली. हे झेल तुम्हाला पकडावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये समोरच्या संघाला जर तुम्हाला झुंपवायचं असेल तर तुम्हाला तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी. जर तुमची ती चांगली असेल तर समोरचा संघ आपोआप तुमच्या समोर झुंकला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळते. आडव्या बॅटने चेंडूला मिड विकेटला वळवलं गेलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूची उचलणी होणार, फेकी होणार, संजयने 1 धाव पूर्ण केली. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंगल डबलचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे आता आपण विजयाच्या वाटेवरती आहोत. फुलटॉस यावेळेस समोर खेळला जातोय. जबरदस्त गगनभेदी फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. प्रभाकर मडवीच्या बॅटमधनं आला हा विजयी षटकार.